नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आजचा आपला विषय IBSच्या संदर्भात आहे. IBS इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. आता या IBSची काय लक्षणं असतात आणि त्याच्यावरती काय पथ्य पाळली पाहिजेत किंवा त्याच्यावरती काय उपाय केले जाऊ शकतात, या संदर्भातले काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहेत. आजचा जो आपला विषय आहे तो स्पेसिफिकली याच्यावरती आहे की IBSच्या रुग्णांनी, ज्यांना IBSचा त्रास आहे, अशा रुग्णांनी दूध आणि तूप घेतलं तर चालेल का? दूध आणि तुपाचा आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यावरती काही कमेंट आलेले आहेत की दूध आणि तूप घेणं, सकाळी घेणं, रसायन काळी घेणं जर इतकं चांगलं आहे तर ते IBSच्या रुग्णांनी घेणंसुद्धा चालेल का? तर त्या संदर्भाने आजचा हा व्हिडिओ असणार आहे. बघा, जेव्हा एखाद्याला IBS होतो म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा आजार होतो, तेव्हा ह्या आजारामध्येच सिंड्रोम हे नाव, हा शब्द आहे. तर सिंड्रोम म्हणजे काय? तर इथे 2-3 किंवा 3-4 अशी लक्षणं नसतात, तर भरपूर लक्षणं असतात, व्हरायटी ऑफ लक्षणं इथे दिसतात आणि म्हणून हा आजार सिंड्रोम याच्या खाली घेतला जातो की इथं लक्षणांची एक लांबलचक यादीच असते. आणि आता अशी वेगवेगळी लक्षणं का निर्माण होतात, तर त्याचं कारण मात्र आयुर्वेद असं सांगतोय, आयुर्वेदाने याला ग्रहणी या आजारांतर्गत घेतलेलं आहे. तर आयुर्वेद असं सांगतोय की इथे एकमेव कारण किंवा बेसिक कारण म्हणजे अग्निमांद्य असतं. अग्निमांद्य म्हणजे काय? तर तुमचं जी काही पचनशक्ती आहे ती वीक झालेली असते, ती मंद झालेली असते आणि पचन व्यवस्थित होतच नसतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची वेगवेगळी लक्षणं दिसत असतात. मग वेगवेगळ्या लक्षणांमध्ये अगदी IBSच्या रुग्णांना पोटात कळ मारणे असेल किंवा आव पडणे असेल किंवा कधी जुलाब होणं असेल, कधी कॉन्स्टिपेशन होणं असेल किंवा कधी छातीत धडधड होतं काहींना किंवा काहींना तोंड येतं वगैरे, ही सगळी जी लक्षणं आहेत, ही अनेक लक्षणं असतात त्याच्यामध्ये सांगितलं. तर ही जी सगळी लक्षणं आहेत, ह्या सगळ्या लक्षणांच्या मागे असतं काय? तर ते असतं अग्निमांद्य. मग आता जर याच्या मागे अग्निमांद्य हे प्रमुख कारण आहे, ग्रहणी किंवा IBS ह्या पेशंटमध्ये अग्निमांद्य असतंच असतं, हे जर असं असेल तर मग इथे तूप घेतलेलं का चालणार नाही? कारण तुपाचे जे फायदे आहेत त्याच्यामध्ये तर आपण बघितलं की तूप हे आपलं अग्निमांद्य दूर करणारं आहे, पचनशक्ती वाढवणारं आहे. आणि आयुर्वेदाने तर सांगितलेलं आहे की स्नेहमेव परमविद्या दुर्बलानल दीपणम. म्हणजे काय? तर तुमचा अग्नी जर तुम्हाला वाढवायचा असेल, तुमची पचनशक्ती जर तुम्हाला वाढवायची असेल, तर तुम्हाला स्नेह आणि म्हणूनच पर्यायाने जो नेहमी वापरातला जो स्नेह आहे तो म्हणजे घृतपान करणं, म्हणजेच तूप खाणं, हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. मग आता प्रश्न येतो की हे तूप दुधाबरोबर घ्यावं का? आता मी असं म्हणेल की जर तुम्हाला IBSचा त्रास असेल तर तुम्ही जे तूप घेणार आहात ते कोमट पाण्यात घेणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. किंवा थोडासा सुंठीचा चहा किंवा सुंठीचा काढा जर तुम्ही तयार केला आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे तूप घेतलं तर ते जास्त उपकारक ठरेल. तिथे तुम्ही दूध अवॉइड केलं तरी चालेल. किंवा ज्यांना दूध चालतं किंवा दुधाने विशेष असा काही त्रास होत नाही IBSच्या पेशंटसाठी, बाकीच्यांनी दुधात तूप घेणं हेच सर्वश्रेष्ठ आहे. मग ते दूध आम्हाला आवडत नाही वगैरे ही कारणं नको आहेत. परंतु IBSमध्ये जर एखाद्याला काही कारणामुळे, म्हणजे IBS ह्या कारणामुळे दूध चालत नसेल तर त्याने एकतर थोड्या प्रमाणात दूध घेणं, म्हणजे अर्धी पाव कप, अर्धा कप अशा पद्धतीने दुधात तूप घेणं, म्हणजे दूध अर्धा कप घेऊन त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घेणं, असं ते करू शकतात. किंवा ते दूध थोडंसं सुंठ साधित जर केलं, सुंठ सिद्ध जर तुम्ही केलं, म्हणजे ते दूध थोडीशी सुंठ पावडर टाकून उकळून घेतलं आणि मग ते दूध आणि तूप घेतलं तरी चालू शकतं. किंवा तरीही दूध चालत नसेल तर मग 2 चमचे तूप हे सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात घेतलं तरीही चालू शकतं. आता इथे तूप चालणार आहे का ह्या संदर्भात सांगितलं की तूप तर गरजेचंच आहे. ग्रहणी या व्याधीमध्ये पण घृतपान सांगितलेलं आहे. त्यामुळे IBSच्या पेशंटनी तूप घ्यायचं का, या प्रश्नाचं उत्तर हो, तूप घ्यायचं, नुसतं घ्यायचं नाही तर ते गरजेचं पण आहे असं म्हणता येईल. ते दुधात घ्यायचं का, याचं उत्तर मात्र जर तुम्हाला दुधात त्याने त्रास वाढत असेल किंवा असं वाटत असेल की याने आपली काही लक्षणं वाढत आहेत, पोटात दुखतंय किंवा आव पडते, परत शेम पडते, तर अशा पद्धतीने काही त्रास होत असेल तर मात्र तुम्ही तूप हे दुधात न घेता कोमट पाण्यामध्ये किंवा सुंठीच्या काढ्यामध्ये घेऊ शकता. असो, तर आज IBSच्या संदर्भातला जो विषय होता की IBSच्या रुग्णांनी दूध तूप घ्यावं का, हा स्पेसिफिक विषय घेऊन आजचा हा व्हिडिओ होता. या संदर्भात अजूनही तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्या तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा. बाकी हा जर व्हिडिओ आवडला असेल किंवा आमचे इतर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि बाकी चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.